एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। देवळाली प्रवरा नगर परिषदेसाठी आगामी काही दिवसात निवडणूक होणार आहे। या दृष्टीने सर्वच पक्ष कामाला लागले। भाजपकडून सत्यजित कदम तर शिवसेना शिंदे गटाकडून बाबासाहेब मुसमाडे, महाविकास आघाडीकडून कृष्णा मुसमाडे, डॉक्टर विश्वास पाटील यांची नावं चर्चेत असताना आता माजी नगरसेवक सचिन ढूस यांच्या नावाची गेल्या 2 ते 3 दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे। नेमके सचिन ढूस हे कोणत्या पक्षाकडून उमेदवारी करणार याबाबतही तर्कवितर्क लावले जातात। देवळाली प्रवरा शहरातील नागरिकांना नगरपालिका निवडणुकीची उत्सुकता लागली। निवडणूक आयोगानं निवडणुकीच्या दृष्टीने पूर्ण तयारी केली। कालच अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली। लवकरात लवकर याबाबत पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोग हे नगरपालिका निवडणुकीच्या तारखा घोषित करणार आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवळाली प्रवरात सध्या जोरदार राजकीय घडामोडी घडतात। देवळालीचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण जागेसाठी आरक्षण निघताच सत्यजित कदम यांची उमेदवारी ही जवळपास निश्चित झाली। शिवसेना शिंदे गटाकडून बाबासाहेब मुसमाडे हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे। महाविकास आघाडीकडून डॉक्टर विश्वास पाटील की कृष्णा मुसमाडे याबाबत अद्याप संशयता आहे। आता माजी नगरसेवक सचिन ढूस यांचं नाव पुन्हा चर्चेत येऊ लागलंय। ढूस हे माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे निकटवर्तीय व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील परिवाराचे नातेवाईक आहेत। त्यामुळे सचिन ढूस हे नेमकी कोणत्या पक्षातून उमेदवारी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। खरंच उमेदवारी करणार की हे दबाव तंत्र आहे याची चर्चा झडतीये। गेल्या 2 दिवसांपूर्वी हिंदू धर्मरक्षक सागर बेग यांनी मुंबईत खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान बेग यांनी देवळाली प्रवराच्या नगराध्यक्ष पदासाठी शिंदे गटाकडून सचिन ढूस यांचं नाव आग्रही धरल्याचं समजतंय। त्यामुळे सचिन ढूस आगामी काळात धनुष्यबाण हातात घेऊन उमेदवारी करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीत सचिन ढूस यांनी अपक्ष उमेदवार सागर बेग यांच्यासाठी काम केलं होतं। बेग यांना देवळाली प्रवरा परिसरातून चांगलं मताधिक्य मिळाल्यानं बेग यांच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी आशा उंचावल्या। सागर बेग यांनी सचिन ढूस हा चेहरा नगराध्यक्ष पदासाठी द्या अशी मागणी केली। त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे वरिष्ठ 15 दिवसांपूर्वी पक्षात प्रवेश केलेल्या बाबासाहेब मुसमाडे यांना उमेदवारी देणार की सागर बेग यांच्या मागणीनुसार सचिन ढूस यांना पसंती देणार याकडे सर्व राजकीय मंडळींचं लक्ष लागलंय। हे चित्र काही दिवसात स्पष्ट होणार आहे। गेल्या वेळी भाजपची उमेदवारी घेऊन नगरसेवक झालेले मात्र नंतर कदमांपासून काही प्रमाणात दूर गेलेले सचिन ढूस आता खरंच कदमांपासून कायमची दूर होऊन शिंदे सेनेत प्रवेश करणार का असे अनेक प्रश्न या निमित्तानं चर्चिले जात आहेत। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।